ज्यांनी पाकिस्तानची स्थापना किंवा पाकिस्तान राष्ट्राची मागणी केली होती अशी जिन्ना, त्यावेळेला भारतामध्ये बहुसंख्य दलितांचे एक प्रमुख होते, नाव त्यांचं जोगेंद्रनाथ मंडल. जिन्ना जोगेंद्रनाथ मंडल यांना म्हणाले की आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही आता भारतामध्ये राहू नका, तुम्ही आमच्या सोबत पाकिस्तानमध्ये चला. आणि तेव्हा 1947 साली जोगेंद्रनाथ मंडल हे आपला बहुसंख्य दलित समाज घेऊन त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास गेले. यानंतर जिन्ना यांनी जोगेंद्रनाथ मंडल यांना पाकिस्तानचा कानून मंत्री बनवलं. तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून तुम्हाला सांगतो की पाकिस्तानचा पहिला कानून मंत्री हा हिंदू होता. मी इथं दलित म्हणणार नाही, हिंदूच म्हणेल की पाकिस्तानचा पहिला कानून मंत्री हा हिंदू होता. नाव त्याचं जोगेंद्रनाथ मंडल. परंतु काही वर्षानंतर जेव्हा जिन्नाचं देहावसान झालं आणि योगेंद्रनाथ मंडल यांना लक्षात आलं की आपल्या काही दलित बांधवांचा या ठिकाणी या पाकिस्तान राष्ट्रामध्ये नरसंहार होत आहे, आपल्याच काही दलित समाजाच्या महिलांवर दिनदहाडे अत्याचार केले जात आहेत, तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री लियाकत अली खान यांच्या जवळ जोगेंद्रनाथ मंडल जातात आणि त्यांना म्हणतात की अशा प्रकारचं हे कृत्य आमच्या विरुद्ध जे चाललंय ते इथं थांबलं पाहिजे. यावर लियाकत अली खान यांनी त्यांना काय उत्तर दिलं माहितीये? ते त्यांना म्हणाले, आम्ही तुम्हाला इथं नाही आणलं, तुम्ही जिन्नाला विचारून तुमच्या स्वतःच्या मर्जीने इथं आले होते. आता जिन्नाचं देहावसान झालं, आता ते गेले, आता तुम्हीही इथून निघून जा. मग माझी विनंती आहे दलित बांधवांना की जर एवढा इतिहास आपला साक्षी आहे तर आपण त्या इतिहासातून काहीतरी अनुभव घेतला पाहिजे. जर तिथं आपली साथ सोडण्यात आली तेव्हा जोगेंद्रनाथ मंडल यांनी इतर कोणत्या वेगळ्या राष्ट्रात आश्रय मागितला नाही, त्यांनी पुन्हा भारताकडे आश्रय मागितला आणि भारताने त्यांना आश्रय दिला. 2 वर्ष आधीचा प्रसंग आहे. बांगलादेश मधल्या शेख हसीना म्हणून कोणीतरी तेथील मोठी अधिकारी होती. त्या महिलेची तिच्याच प्रांतातल्या, तिच्याच राष्ट्रातल्या, तिच्याच देशातल्या काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी, काही कम्युनिस्ट प्रवृत्तीच्या लोकांनी तिच्या अंतर्वस्त्रांची धिंड काढली भर रस्त्यावर. जेव्हा तिला हे कळालं तेव्हा तिला वाटलं की आपण आता आपल्याच राष्ट्रात, आपल्याच देशात सुरक्षित नाही, आपण आता ही जागा सोडली पाहिजे. जवळपास या जगभरात, या पृथ्वी तलावर 56 मुस्लिम राष्ट्र आहेत, 56वा बांगलादेश आहे. जेव्हा तिला असं वाटलं की आपण आपला हा देश सोडला पाहिजे तेव्हा तिने इतर 55 मुस्लिम राष्ट्राकडे आश्रय मागितला नाही, तिने फक्त एकाच हिंदू राष्ट्राकडे आश्रय मागितला आणि ते राष्ट्र म्हणजे भारत आहे. अत्याचाराविरुद्ध आम्ही फक्त लढा देत नाही तर ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांच्या सोबत आम्ही सदैव उभे राहतो. आताच ह्याच महिन्याचा प्रसंग आहे, आज महिन्याचा अजून 31 तारीख आहे, महिना अजून संपला नाही. याच महिन्यातला प्रसंग आहे. दिल्लीमधील होळी साजरी केली जात होती. एक लहान मुलगी होती. होळी खेळता खेळता चुकून तिच्या हाताने एका महिलेच्या अंगावर पाणी पडलं का रंग पडाला काही माहीत नाही, परंतु काहीतरी पडलं. त्या महिलेला त्या गोष्टीचा, त्या कृत्याचा अत्यंत राग आला, क्रोध आला. त्या लहान मुलीचे आई वडील त्या ठिकाणी जातात, हात जोडतात, पाया पडतात, त्या महिलेची माफी मागतात, परंतु ती ऐकत नाही. ती त्या ठिकाणी निघून जाते. तिकडून 40 समाज बांधव आपली सोबत घेऊन येते आणि आणल्यानंतर ते काही रिकाम्या हाताने येत नाही. कोणाच्या हातात दगड आहे, कोणाच्या हातात कुऱ्हाड आहे, कोणाच्या हातात सरई आहे. जेव्हा ते एवढे बहुसंख्य संख्येने त्या ठिकाणी येतात तत्क्षणी त्या लहान मुलीचा भाऊ, नाव त्याचं तरुण, तो त्या ठिकाणी येतो. त्याला माहीतही नाही की इथं काय घटना घडून गेली. आणि तिथं आल्यानंतर ती लोक अगदी त्याला जीवानिशी तिथं ठार मारतात, जागेवर ठार मारतात. आई वडील उभे होते, संपूर्ण त्यांची जे काही गली मोहल्ला असेल तो त्या ठिकाणी, सर्व लोक त्या ठिकाणी उभे होते. हिंदूही त्या ठिकाणी उभे होते. कोणीच काही करू शकलं नाही, जागेवर कोणीच काही करू शकलं नाही. जेव्हा तरुण सोबत असा प्रकार घडला, जेव्हा त्याचा हत्याकांड झाला, त्यानंतर दिल्लीमध्ये अनेक मोर्चे निघाले, दिल्लीमध्ये अनेक आंदोलनं निघाली. परंतु इथं हायलाईट करायची गोष्ट एक अशी आहे
की या निघालेल्या मोर्चांपैकी, या निघालेल्या आंदोलनांपैकी जर हिंदूच्या संघटना सोडल्या तर दुसरं त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. तिथं विश्व हिंदू परिषद होती, तिथं बजरंग दल होता, परंतु तिथं कोणतं जय भीमचं संघटन त्या ठिकाणी नव्हतं. दलित बांधवांकडून वारंवार विनंती केली जाते, वारंवार ते म्हणतात की आमचं ब्राह्मणांनी शोषण केलं, आमचं ब्राह्मणांनी जातीवाद केला. जर ब्राह्मणांनी खरंच जातीवाद केला असता तर आज भारतामध्ये तुम्हाला रामाची मंदिरं दिसली नसती, रावणाची दिसली असती. कारण त्यांनी विचार केला असता, सर्वात प्रकांड पंडित विद्वान कोण आहे? रावण आहे. आमच्या जातीचा कोण आहे? रावण आहे. राम तर क्षत्रिय होते, परंतु तरीही त्यांनी तसा विचार केला नाही. रावण जरी आमच्या जातीचा असला तरी तो अधर्माच्या बाजूने होता. म्हणून ब्राह्मणांनी जातीवाद केला असता तर यादव नेरे श्रीकृष्णचंद्र भगवंताचे मंदिर आम्हाला कधीच भारतामध्ये दिसले नसते. जर ब्राह्मणांनी जातीवाद केला असता तर महर्षी वाल्मिकांचं पूजन या भारतामध्ये कधीच झालं नसतं. जर ब्राह्मणांनी जातीवाद केला असता तर वेद व्यास यांचं पूजन या भारतामध्ये कधीच झालं नसतं. आणि जेव्हा जेव्हा दलित वर्ग ही अडचण दाखवतं की ब्राह्मणांनी आमच्यासोबत शोषण केलं, ब्राह्मणांनी आमच्यासोबत जातीवाद केला, परंतु तुम्हाला सांगतो, रामायणामध्ये एखादा प्रसंग सांगा ज्याच्यामध्ये दिसेल की ब्राह्मणांनी शोषण केलं. श्रीकृष्ण भगवंताच्या अवतार चरित्रातलं एखादं उदाहरण सांगा की ज्यामध्ये दिसेल की ब्राह्मणांनी शोषण केलं. जेव्हा जेव्हा दलितांवर शोषण झालं आहे, जेव्हा जेव्हा दलितांवर अत्याचार झालाय, सर्वात आधी त्या ठिकाणी ब्राह्मण हेच पुढे आले आहेत. आणि हे मी तुम्हाला फक्त म्हणत नाही तर काही आकड्याच्या माध्यमातून सांगतो की पंडित गंगाराम ब्राह्मण होते, पंजाब राष्ट्रातील होते. धर्म परिवर्तन झालेल्या हिंदूंना पुन्हा सनातन धर्मामध्ये परत आणावं यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य त्या ठिकाणी वेचलं. हे ब्राह्मण होते. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी जवळ पैसे नव्हते म्हणून प्रत्येक गावोगावी जाऊन भिक्षा मागितली, द्रव्याची भिक्षा मागितली आणि काशी विश्वविद्यालय त्या ठिकाणी स्थापन केलं. आणि या काशी विश्वविद्यालयामध्ये दलितांना देखील शिक्षणाचा अधिकार भेटावा म्हणून छत्रवृत्ती योजना विशेष करून त्या ठिकाणी दलितांसाठी त्यांनी स्थापन केली. महर्षी दयानंद सरस्वती हे तिवारी ब्राह्मण होते, परंतु तरीही त्यांनी दलितांची, जे दलित लव जिहादाला वगैरे अशा प्रकरणाला बळी पडून जे मुस्लिम किंवा इतर अन्य धर्मामध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत, त्यांचे पाय धुवून त्यांना पुन्हा सनातन धर्मामध्ये वापस आणण्यासाठी प्रयत्न केले. पंडित सोमनाथ हे हिमाचल प्रदेशमध्ये दलितांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी आमरण उपोषण केलं आणि या उपोषणामुळे त्यांना त्यांचा जीव द्यावा लागला. अहो, एवढंच काय तर वीर सावरकर जेव्हा या राष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती की दलितांकडे कोणी डोळे वटारूनही पाहत नव्हतं, अगदी उभ्या नजरेने कोणी पाहत नव्हतं, अशा काळामध्ये वीर सावरकर यांनी दलित सहभोजन अशी उपक्रम राबवले. का तर दलितांना देखील त्यांचा हक्क भेटायला पाहिजे. आणि त्यानंतर एक अर्धसत्य वारंवार सांगितलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जास्त करून ब्राह्मणांनी शोषण केलं. हे अर्धसत्य आहे आणि यामुळे आपल्या जातीमध्ये तेढ निर्माण होतात. आपण पूर्ण सत्य जाणून घेतलं पाहिजे की आंबेडकर हे कुळ, हे जे टायटल आहे हे मुळात ब्राह्मणवादी आहे. जर ते दलित होते तर मग त्यांचं आडनाव वेगळं असायला पाहिजे होतं, परंतु त्यांचं आडनाव आंबेडकर आहे आणि आंबेडकर हे ब्राह्मणवादी टायटल आहे. त्यांना लंडनला जायचं होतं शिक्षणासाठी, त्यांच्याजवळ निधी नव्हता, पैसे नव्हते, संपत्ती नव्हती. तेव्हा तिथं त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणासाठी फंडिंग कोणी केली? पंडित आत्माराम अमृतसरी हे देखील ब्राह्मण होते. त्यानंतर सयाजीराव गायकवाड, त्यानंतर छत्रपती शाहूजी महाराज. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन मधून शिक्षण घेऊन पुन्हा भारतात परत आले तेव्हा त्यांनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मूक नायक नावाचं वृत्तपत्र छापलं. तो विचार त्यांनी समोर ठेवला आणि तेव्हा त्या गोष्टीसाठी फंडिंग कोणी केली? छत्रपती शाहूजी महाराजांनी केली, सयाजीराव गायकवाड यांनी केली. हे तर क्षत्रिय होते. बरं, आता वृत्तपत्र छापायचं तर कोणीतरी अनुभवी संपादक पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी पंडित आत्माराम अमृतसरी यांची नियुक्ती केली. हेही ब्राह्मण होते. मग हे अर्धसत्य घेऊन आपण कधीपर्यंत जगणार आहोत?
हे वैमनस्य या गोष्टींमुळे अधिकाधिक आपल्यामध्ये वाढत जाईल. म्हणून मी म्हणतो की ब्राह्मणांनी शोषण नाही केलं, व्यवस्थेने केलं. ती व्यवस्था